अतिवृष्टीचा जबरदस्त फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर लाखो हेक्टर शेतीची ही परिस्थिती झालेली आहे। परिस्थितीचं गांभीर्य दाखवण्यासाठी म्हणून आपण या शेतामध्ये उतरलेले आहोत। आपण जर पाहिलं तर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या पूर्ण शेतामध्ये असलेलं पाहायला मिळतंय। औसा तालुक्यातल्या बोरफळ शिवारातली ही स्थिती आहे। अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये आहे। कारला गावामध्ये तर 500 ते 1000 हेक्टरवर जे पिकं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। दसरा दिवाळीचे सण जे आहेत ते आता तोंडावर येऊन थांबलेले आहेत आणि शेतकऱ्याला सोयाबीनच्या शेतीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या। लातूर जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते सोयाबीनवर अवलंबून असतात। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून लातूरकडे पाहिलं जातं। मात्र यावर्षी जर आपण लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये संसाराचा गाडा पुढे घेऊन जाता येईल एवढं देखील सोयाबीन हातात पडेल अशा प्रकारची स्थिती नाही आहे। बोरफळ शिवारामध्ये आपण आहोत। शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत की काय स्थिती झाली आहे। काय करावं साहेब, कसं करावं काय नाही हे विचार पडला आम्हाला। आता कशावर जगावं आम्ही, काय पोटाला घालावं, काय खळगी भरावी हे आमचा विचार सारखा आमचा ह्याच्यावर आहे। दुसरं काय आम्हाला उत्पन्न आहे, दुसरं काही नाही, ह्याच्यातच आमचं काय आहे ती। किती दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि ही पिकं किती दिवस? कमीत कमी 4 महिने झालं पाऊस सारखा चालू आहे। 3 ते 4 महिने झाला असेल पाऊस सारखा चालू आहे। काय येते पीक नासून गेल्यावर झाले, नुसतं नासून गेल्यावर झाले। ही डोसकं कामच करीना झाले कोणचं। काय करावं काय नाही ही विचार सारखा रात्र दिवस विचार आहे। कसं जगायचं काय नाही ही सारखा विचार आहे डोसक्यात। काय करावं लागेल, काय मागणी आहे सरकारकडे आता काय सरकार देत्याल ते देत्याल। आता सरकारकडे मागणी काय करू मी आता एकटा शेतकरी मराला आम्ही शेतकरी काय मागणार आहे। शेतकऱ्यांना काय सरकारनं द्यायचं आहे ते त्यानं ठरवा। सरकारनं भरीव मदत दिली पाहिजे तेव्हा शेतकरी उभा राहू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे। शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। सोयाबीनची पूर्णपणे नासाडी झालेली आहे। तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, ऊसाची शेतीची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झालेली आहे। बोरफळच्या भागातले काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आणखी परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा काय स्थिती झाली आहे साहेब? लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका, निलंगा तालुका, आता सध्या आपण औसा तालुक्यातील बोरफळ या गावामध्ये आहोत। आमची अवस्था अशी झाली आहे, घरकाना घाटका धोबिकाना मालिका। आम्ही उद्ध्वस्त झालोत, बर्बाद झालोत। एक सोयाबीनची बॅग काढण्यासाठी 7,000 रुपये खर्च येते साहेब। पेरणीसाठी एका बॅगला 7,000 रुपये खर्च येते आणि ही लबाड सरकार 6,500 रुपयाची काल कळंब तालुक्यामध्ये घोषणा केली आहे। मायबाप सरकारला माझी विनंती आहे, ह्या मायबाप सरकार मदत जी आहे ती तुटपुंजी मदत आहे। एवढ्या मदतीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळणार नाही, मोठं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी करतात। मला सांगा काय मागणी आहे तुमची शेतकरी संघटनेच्या वतीने? खरं तर शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो हेक्टर जमीन जी खरीपाची पिकं आहे ते उद्ध्वस्त झालेली आहेत आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकावर जर रामबाण उपाय सरकारला काढायचा असेल तर कर्जमुक्ती केली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून भरीव अशा पद्धतीची आर्थिक मदत तात्काळ देणं आवश्यक आहे। एवढंच नव्हे तर निलंगा आणि औशामध्ये या अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे आणि हजारो हेक्टर जमीन तळ आहे की शेत आहे असं म्हणायला सुद्धा वाव राहिले। लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा अशा प्रकारची मागणी पुढे येत आहे। आपण जर पाहिलं तर ही स्थिती झालेली आहे लातूर जिल्ह्यातल्या लाखो हेक्टर शेतीची आणि त्यामुळे सरकारनं या शेतकऱ्यांच्या स्थितीला गांभीर्यानं घ्यायला हवं। कॅमेरामन अनिकेतसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।